तुमची कांदा भजी सुद्धा मऊ पडतात का? बाहेरून छान दिसतात पण आतून कच्ची आणि खूप तेल पितात. माझ्याही हातून हीच चूक व्हायची. पण अशा 3 ते 4 छोट्या छोट्या ट्रिक्स कळल्यापासून माझी भजी अगदी बाजारासारखी लच्छेदार कुरकुरीत होतात. चला या सिक्रेट ट्रिक्स पाहूया. आज आपण 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदा कापण्याची चूक हे सगळेच जण करतात. इथे सगळ्यात मोठी चूक होते की बरेच जण कांदा हा जाड कापतात. पण बाजारासारखी लच्छेदार भजी हवी असेल तर कांदा मध्यम पातळ आणि लांब कापावा. कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या झाल्या की प्रत्येक पाकळीवर बेसन हे छान बसतं आणि भजी जाळीदार आणि कुरकुरीत असे आपले तयार होतात. या पद्धतीने जसं मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला पातळ पातळ करून घ्यायचे आहेत. बघा असे मस्तपैकी आपले हे काप तयार झालेले आहेत. एक एक पाकळी आपली मोकळी झालेली आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया लाल तिखट 1 चमचा, छोटा 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ घालायचे चवीनुसार. आणि आता हे सर्व कांद्याला छान असं 2 मिनिटासाठी आपल्याला हे कांद्याला चोळून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, कांदा स्वतःचं पाणी सोडतो आणि वेगळं पाणी घालायची आपल्याला गरज पडत नाही. ही ट्रिक भजी तेलकट होण्यापासून आपल्याला वाचवतात. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची याचे बारीक तुकडे करून घातले. त्यानंतर हिंग घालायचं आहे आणि ओवा आपल्याला हातावरती असा छान चोळून घालायचा आहे. यामुळे सुगंधही छान येतो आणि पचायलाही मदत होते. आता हे बघा यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. तर ही चूक जवळजवळ प्रत्येक जण करतात की भज्यांसाठी बेसनाचं पीठ बनवायचं नाही आहे, म्हणजे जास्त असं पातळ घोळ आपल्याला करायचा नाही आहे. बेसन यामध्ये थोडं थोडं घालत फक्त कांद्यांच्या पाकळ्यांना हलकंसं बेसन चिटकेल इतकंच आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. तेव्हाच आपली बाजारासारखी लच्छेदार भजी तयार होतात. खूप जास्त आपल्याला बेसन पीठ घालायचं नाही आहे. आणि 2 चमचे टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळे काय होतं, भजी थंड झाल्यावरही कुरकुरीत राहतात आणि बेकिंग सोडा घालण्याची अजिबात गरज वाटत नाही. हे बघा मस्तपैकी हे छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ट्रिक्स म्हणजे की 1 चमचा कढईमधलं गरम तेल आपल्याला या भज्यांच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं. यामुळे काय होतं, भजी तेल कमी पितात, जबरदस्त असे कुरकुरीत होतात. आणि ही ट्रिक वापरायला लागल्यापासून माझी भजी अगदीच मऊ पडत नाहीत आणि मस्त असे कुरकुरीत राहतात. नक्की तुम्ही ही ट्राय करा. आता हे बघा इथे तळण्यासाठी आपल्याला तेल कढईमध्ये मध्यम असं गरम करायचं आहे. कमी गरम तेलात जर भजी टाकली तर तेल पितात आणि खूप गरम तेलात जर टाकली तर बाहेरून जळतील आणि आतून कच्ची राहतात. आणि भजीला हाताने असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा नाही आहे. असा आपण जसं हातात घेऊन असं सोडतो त्याच पद्धतीने थोडंसं वाकडे तिकडे भजी असतात. याला खेकडा भजी यामुळेच म्हटलेलं आहे. हे बघा बाजारातली भजी अशीच अनियमित आकारात असतात, म्हणजे त्याला आकार नसतो. हे बघा किती सुंदर अशी आपली भजी तयार झालेली आहे. या पावसाळ्यात गरमागरम कांदा भजीचा वास आला की मला आजी म्हणायची की आईच्या हातचा चहा आठवतो आणि सगळे कुटुंब एकत्र बसून गप्पा मारत भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे बघा किती सुंदर असे आपले जाळीदार असे टेक्स्चर आलेले आपले भजी आहेत. अगदी म्हणजे अजिबात असे तेलकट झाले नाही आहे. आतून सुद्धा तुम्ही बघाल पूर्णपणे अशी ही आपली भजी शिजलेली आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमची भजी बाजारापेक्षा जास्त कुरकुरीत झालीत का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला